पोटही भरून जाते। एकीकडे बाजरीच्या भाकरींच्या चवडी थप्पी वाढत असतानाच तर दुसरीकडे या भाकरीसाठी आमटी बनवणं सुरू असतं। भल्या मोठ्या लोखंडी कढयांमध्ये ही आमटी बनवली जाते। ही चविष्ट आमटी तयार करण्यासाठी तुरडाळ, गूळ, खोबरे, मीठ, मिरे, लवंग, शेंगदाणे, बेसन पीठ, पापडखार, हळद, मिरची, जिरे, शहाजिरे, आमसूल, जायपत्री, धने, तेल, हिंग, कर्णफूल आदी 21 प्रकारचे मसाले व वस्तू लागतात। या सगळ्याचा फक्त आमटी बनवण्याच्या मसाल्यांचा यंदाचा खर्च 6 लाख रुपये झाला आहे। श्री रंगदास स्वामींच्या मंदिरात दुपारी 12 वाजता आरतीला सुरुवात झाली। आरतीनंतर स्वामींना आमटी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला आणि नंतर पंक्तींना सुरुवात झाली। लहान मोठा असा भेदभाव विसरून, एरवी जपल्या जाणाऱ्या आपापल्या ओळखी विसरून सारे जण एकत्र पंक्तीला बसतात। सर्वांसाठी प्रसादही एकच असतो। वाढण्याचं काम शाळा कॉलेज मधली मुली करतात। महादू धोंडेबा आहे माझे अध्यक्ष देवस्थान संस्था आणि या संस्थेमध्ये भाकरी जमा करण्याचं मानशी 1 किलो याप्रमाणे सरासरी एका कुटुंबामध्ये 5 ते 10 माणसं असू शकतात आणि अशा प्रकारे 1 किलोने साधारण 7-7-35 तर ते 3500 किलो साधारण 400 किलो 400 किलोपर्यंत हे भाकरी पीठ तयार करून इथं वजनसुद्धा ठेवलेलं आहे। परंतु तसं कोणी काही करत नाही। वजनावर काही जाण्याची गरज भासत नाही। या ठिकाणी प्रत्येक माणूस प्रामाणिकपणे आपली भाकरी जी ठरलेली आहे मानसी याप्रमाणे भाकरी तयार करून इथं आणून देतात आणि ते आमच्याकडून पावती पण घेऊन जातात। त्यानंतर 150 रुपये माणसाप्रमाणे वर्गणी गोळा होते, ती पण वेगळ्या पद्धतीने जमा केली जातात प्रत्येक वाड्यामध्ये। त्याचीही साधारण 7 लाखापर्यंत वर्गणी जमा होते। असा हा सगळा सोहळा तयार करण्यासाठी विशेषतः भाकरी हा प्रमुख घटक आहे आणि त्यासाठी खर्चासाठी जे पैसे 150 साधारण 150 रुपये। मी साक्षी संजय जाधव, आम्ही समर्थ पॉलिटेक्निक बेल्ले येथून आलो आहोत। आम्ही इथे वाढण्यासाठी हे 30 वर्ष आहे। इथे जवळपास 1000 पर्यंत सगळे 5वी ते 12वी पर्यंतचे मुलं वाढण्यासाठी इथे जमलेले आहेत। आम्हाला हे काम करण्यात खूप आनंद वाटतो। या ठिकाणच्या आमटी आणि भाकरीची चव दुसरीकडे कुठंच मिळत नाही। आमटीसाठी लागणारं साहित्याचा खर्च परिसरातील दानशूर अन्नदाते करतात। आमटीचा खर्च करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू असते। पुढील 2032 पर्यंतच्या आमटीच्या प्रसादाचा देणगीदार आजच बुक झाला आहे। यात्रेच्या या 2 दिवसात गावच्या पंचक्रोशीत घरी जेवण बनवलं जात नाही। भाविक ताटात भाकरी चुरून त्यावर गरमागरम आमटी ओततात आणि भुरका मारत प्रसाद घेतात। गावच्या यात्रेत प्रसाद घेण्याची हीच पद्धत आजही टिकून आहे। प्रतिनिधी स्मिता शिंदे, समाजशील न्यूज, जुन्नर, पुणे।